बाईला आम्ही सांडगे करायला सांगितले तर त्यांनी भजे करून ठेवले भजे. अजिबात नाही. आणि मुलगी कुठे आहे पण लपून ठेवली आहे आम्ही. अरे नऊ सुप्रभात. प्रशांत नावटे ब्लॉग्समध्ये बऱ्याच दिवसांनी तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर आज मंगळवारी महाराजांची पूजा वगैरे झालेली आहे आणि वनिताला आहे आज सुट्टी. तर आजचा ब्लॉग विशेष कार्यक्रमासाठी आहे, कारण आजपासूनच आमच्या सोनूचं म्हणजे सिद्धीच्या लग्नाची तयारी आम्ही करत आहोत. तर आज सांडग्यांचा कार्यक्रम आहे. तर चला आता इथलं तर आवरून झाले. आता मी रुद्र निघालो आहे मावशीच्या घरी, तिथं आपला कार्यक्रम आहे. चला भेटूया. चल बाळा. आपल्या घराच्या जवळच घर असल्यामुळे काय 2 मिनिटात पोचू आपण तिथं. चल बघूयात काय काय तयारी चालली त्यांची. मग काय आम्ही पोचलो आता इथे. छान अशी तयारी केलेली सर्वांनी मिळून इथं. तर मुलीची आई बघा कशी आवडतीये. ही मुलीची मामी, ही मुलीची मावशी, ही मुलीची आजी, ही मुलीची काकी, ही एक मुलीची आजी, हा मुलीचा लाडका भाऊ आणि ही आमची नानी. तर आज एवढे छान का दिसत आहेत काय कळत नाहीये. मधुवहिनी एक वेगळा ग्लो चाला आज. हा आणि मुलगी कुठे आहे पण लपून ठेवली आहे आम्ही. नवरी लपून बसली कुठे. नवरीला लपून ठेवली आहे. नवरी खूप महत्वाच्या कामात आहे. नवरी आल्यावर तुम्हाला आम्ही दाखवूच. मला वाटलं घरची म्हणते तुम्ही तिकडची. तर खूप छान तयारी केलेली आहे. अहो ती जॉईन केलीच करून ये. मग झाली सुरुवात आता सुजीची मस्त आहे मूर्ती. पूजेला वगैरे. एकदम अशी. आणि आमची नवरीबाई नाही ते खाली काय बरेच फॅमिली मेंबर आले त्याच कार्यक्रमाला. घे बसून. सगळे बसले निवांत आता चालू करणार आहे वनिता तू ये. सांडग्यांचा कार्यक्रम. या दोघांचं चाललंय काहीतरी वेगळंच, रुद्राचं आणि सोनूचं. सांडगे बनवतात कस भाज्या बनवतात काय कळा ना. एवढे मोठे मोठे सांडगे यांनी केलेत बघा. काय विचारायला नको. नसं काही नाही. जयड्याचं बघा आलाय गोळा घेऊन खातोय, एकटाच खातोय. सगळे बघत बसले त्या तोंडाकडं. सोनू तुझ्या वेणीत गजरा कोणी राखी केला. सोनू तुझ्या वेणीत गजरा कोणी राखी केला. एक नावाचा मुलगा त्याचं नाव मयूर. नावाचा मुलगा त्यानी गटाकीला गजरा. मयूर नावाचा मुलगा त्यांनी गटा केला. गजरा कोणी कोणी गईस कमाना. तुझ्या पत्राला कोणी कोणी गईस कमाना. नावाचा मुलगा त्यांनी गईस कमाना. राजगड किल्ल्याखाली राजगड किल्ल्याखाली राजगड किल्ल्याखाली. बत्ती जळती साती रंगाती. बत्ती जळती साती रंगाती. बत्ती जळती जरा जोरात म्हणा. सासरची पारी येंगाती. सोनू पाय सासरची पायरी येंगाती. सोनू सासरची पायरी. सोनू सासरची पायरी. सासूच्या पाया पडती आईची आठवण येती. सासूच्या पाया पडती सासूची आठवण आईची येंगाती. सोनू पाय सोनू सासरची पायरी. सोनू सासरची पायरी. बाईला आम्ही सांडगे करायला सांगितले तर त्यांनी भजे करून ठेवले भजे. अजिबात नाही. हे तुम्ही स्वतःच्या बायकोचं कौतुक अहो, करणं माझ्या चाललेलं बायकोचं पलीकडे आहे. केलंय. बाकी काही नाही. खोटं बोलायचं नाही. बोलायचं खोट भाज्या गेल्यात आमच्या जावयांची जात तुटत्या जातात असं आम्हाला वाटतं. अजिबात नाही. जावयांना आतल्या कुटतनं देण्यात येतील सांडगे हे न देता ते आम्ही व्यवस्था करून कुठून द्यायचे.
सांडगे बघा. विकत आणतो. नाही याच्यापेक्षा भारी जणांना सांडगे. पाणी पाहिजे. माझं काय नवरा माझा प्रेमळ, सासू माझी हौशी, प्रशांतरावांचं नाव घेते सिद्धीच्या सांडगे पापडाच्या दिवशी. मग कौतुक केलं पाहिजे का नाही? आणि कौतुक करतो ऐकतो बघा मग जिथे तिथे चान्स शोधा. आता घ्या लवकर तुमचं मान राखून. अविनाश रावांचं नाव घेते, जाधवांची सून. नाव घेते तुमचा मान राखून. आता तुम्ही मामी शंकराच्या पिंडीवर बेल राहते वाकून विजयरावांचं नाव घेते, सर्वांचा मान राहतो. 1 bottle 2 glass. Monroe is first class. नुसतं नाव घे. आता क्या खाली अगं बंद की असं काय लाजतं? काय गं, नाव घ्यायला. तिचं नाव घेते. अशी सांडगे पापड्याबद्दल बायकांना मारायचं पदर बिदर घेऊन येतात ना. हा ना बाई. शिका हा असा पदर घ्यायचा. सासर झालं पाहिजे मला. एकमेकींचा नका घेऊ. मंगळसूत्राच्या वाट्या, सासर माहेरची खून, भीमराज पाटलाचं नाव घेते, एकनाथ पाटलाची सून. आमचे भीमराज पाटील सासरा एक नाव. त्यात नका ठेचायला दुसरं काहीतरी घ्या. ते टेचतच नाही. आता रस प्यायला ये म्हणे. एक पॅक गॅस सॉरी रस घ्या रस खाली कुंकू लावलं का त्या दुधपतीला? तर मग काय आमचं पैलवान झालंय सुरू. आणि दाना हळद आता कुठतोय. दादा बघा आपलं स्टाईल मारतोय. वा एक व्हिडिओ एक फोटो. तर या दोघी घरात नसतील तर कुठलंच काम होणार नाही. अशा या जावा धडाडीचे खंबीर नेतृत्व. सॉरी असं म्हणू शकतो. तर काय चला तर मग आता झालं इथं हळदी कुटायचा कार्यक्रम आणि सांडगे सोडायचा कार्यक्रम. तर रुद्रने छान अशी फोटोग्राफी केली आपल्याच. आता भूक लागली इथं जेवून येऊ आणि बघू मग आता कसं काय देऊ अजून नियोजन येतो. चलो शेल्फ डाऊन आपला चावला आज लयच.